प्रशांत आणि ऐश्वर्या यांच्या जीवनाची ही घटना आहे। प्रशांत हा गावामध्ये पेंटरचे काम करत होता, तर ऐश्वर्या ही 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होती। प्रशांत हा गावातच राहत होता, त्यामुळे त्याचे ऐश्वर्याकडे येता जाता लक्ष असायचे। प्रशांतच्या मनात ऐश्वर्या बसली होती, तर ऐश्वर्या ही देखील येता जाता प्रशांतच्या नजरेला नजर देऊ लागली होती। कमी वयातच ऐश्वर्याचा पाय घसरणे सुरू झाले होते। गावात हा विषय होता, त्यामुळे प्रशांत याला वाटत होते की ऐश्वर्याच्या आईशी लग्नासंदर्भात बोलता येईल। त्यानुसार तो ऐश्वर्याच्या आईसोबत बोलण्यासाठी गेला, पण आईने प्रशांतला सांगितले, तू आयुष्यात अजून उभा सुद्धा राहिला नाही, पहिल्यांदा तू तुझ्या आयुष्यात काहीतरी कर आणि नंतर आपण लग्नाविषयी बोलू। ऐश्वर्या एवढी सुंदर आहे आणि तिचे शिक्षण चालू आहे, त्यामुळे तिच्या डोक्यात वेगळ्या प्रकारचे विचार नको। ऐश्वर्याची आई अशा प्रकारे बोलल्यामुळे प्रशांत याच्या डोक्यात राग आला। त्यामुळे शेवटची भेट घेण्यासाठी प्रशांत याने ऐश्वर्याला भेटायचे ठरवले आणि घडला भयंकर स्वरूपाचा कांड। नेमकं काय घडलं या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। बेळगावमध्ये राहणारा प्रसाद कुंदेकर वय 29 वर्ष आणि त्याच गावात राहणारी ऐश्वर्या वय 18 वर्ष। प्रसाद आणि ऐश्वर्या हे दोघे एकाच गावात राहत होते आणि दोघांचे घर देखील शेजारी शेजारी होते। 2 घरे ओलांडून 3ऱ्या घरी ऐश्वर्या राहत होती। ऐश्वर्या 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होती, तर प्रशांत हा पेंटर म्हणून काम करत होता। पण ज्या पद्धतीने दोघांमध्ये संपर्क होता तो वेगळ्या स्वरूपाचा होता। दोघेही शेजारीच राहत होते। प्रशांत याचे लग्नाचे वय होऊन जात होते, तर ऐश्वर्या ही सुद्धा आता वयात येऊ लागली होती। त्यामुळे प्रशांत याची नजर ऐश्वर्याकडे जात होती। त्याला ऐश्वर्या आवडू लागली होती। वयाचा अंदाज घेतला तर प्रशांत प्रेमाच्या बहरात आला होता, त्यामुळे कुणीतरी सोबत जीव लावणारे पाहिजे होते। ऐश्वर्या ही देखील आता वयात आली होती, पण ज्या पद्धतीने प्रशांत विचार करत होता तसे विचार ऐश्वर्याच्या मनामध्ये नव्हते। शेजारी प्रशांत राहतो, त्यामुळे दोघांचे बोलणे चालू होते। या बोलण्यातून आणि दोघांच्या भेटीतून दोघांना एकमेकांवर प्रेम जडले। दोघांचे भेटण्याचे ठिकाण गावच्या बाजूलाच माळरान होते, त्या ठिकाणी दोघांच्या भेटी होऊ लागल्या। दोघांच्या प्रेमाचा भर येत असताना घरातील मंडळींना या दोघांच्या प्रेमाचा अंदाज येऊ लागला। त्यामुळे दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकमेकांना समजावून सांगितले, तरी देखील ऐश्वर्या आणि प्रसाद यांच्या भेटी चालू होत्या। समजावून सांगितले तरी ऐश्वर्या ही प्रसादला भेटते, कुटुंबाची बदनामी होईल, त्यामुळे ऐश्वर्याच्या वडिलांनी ऐश्वर्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली। घरातील लोक विवाह करण्यासाठी मुलगा पाहत आहे हे जेव्हा ऐश्वर्याला कळाले, तेव्हा तिने प्रशांत याला सर्व प्रकार सांगितला। त्यामुळे प्रसाद आणि ऐश्वर्याने लग्न करण्याचा विचार केला, परंतु दोघांच्या लग्नासाठी ऐश्वर्याच्या घरच्या लोकांचा विरोध होता। प्रशांत हा ऐश्वर्याच्या आईला भेटण्यासाठी घरी गेला। घरी गेल्यानंतर ऐश्वर्याच्या आईने प्रशांत याला झापायला सुरुवात केली। तुझ्या आयुष्यात तू अजून काही यशस्वी झाला नाही, तुला अजून भरपूर काही करून दाखवायचे आहे, तू जीवनात काहीतरी करून दाखव, तेव्हा लग्नाचा विषय पाहू, असे जेव्हा ऐश्वर्याची आई बोलत होती तेव्हा प्रशांत सर्व काही शांतपणे ऐकून घेत होता। त्यामुळे प्रशांत याच्या डोक्यात विचार आला की ऐश्वर्याबरोबर लग्न होणे शक्य दिसत नाही। त्यामुळे त्याने ऐश्वर्याला देखील ही बाब सांगितली। ऐश्वर्याला प्रशांत एवढा परेशान करू लागला होता, त्यामुळे ऐश्वर्याच्या घरच्यांना टेन्शन येऊ लागले होते। त्यामुळे त्यांनी ऐश्वर्याचे हात पिवळे करून टाकण्याचा जो विचार घरात चालू होता तो विषय प्रशांत याच्या मनात खटकू लागला होता। आता काय करावे असा प्रश्न त्याच्या समोर निर्माण झाला होता। ऐश्वर्या देखील आपल्यावर प्रेम करते, जर तिच्या घरच्यांनी मुलगा पाहून तिचे लग्न करून दिले तर माझा प्रेम भंग होईल आणि माझ्या आयुष्यात कोणतीच तरुणी येणार नाही, या विचारात प्रशांत याचे कामाकडे देखील दुर्लक्ष झाले। ऐश्वर्या मात्र यावर काही बोलण्यास तयार नव्हती। वेळ मिळेल तेव्हा प्रशांत तिला भेटायला बोलत होता, पण जेव्हापासून प्रशांत ऐश्वर्याच्या घरी गेला होता तेव्हापासून ऐश्वर्याने त्याला भेटणे बंद केले होते। ऐश्वर्याच्या आईवडिलांनी देखील 10वीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, त्याकडे लक्ष देण्यास ऐश्वर्याला सांगितले। त्यामुळे ऐश्वर्याने देखील प्रशांत याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली।
घरचे लोक आपल्या लग्नाला नकार देत आहे, मग प्रशांत त्याला कशाला भेटायचे? आत्तापर्यंत जे झाले ते झाले, पण आता नको असे म्हणत ऐश्वर्याने अभ्यासात लक्ष घातले. इकडे मात्र ती भेटायला येत नाही, त्यामुळे प्रशांत याचा तेलपापड होऊ लागला होता. आत्तापर्यंत तिने आपल्याला चांगली साथ दिली, पण मोक्याच्या वेळेला ती आपल्याला सोडून गेली. आता आपण एकतर्फी प्रेम करून काहीच उपयोग नाही, पण आत्तापर्यंत आपले आयुष्य तिने बर्बाद केले, त्याचे काय असा विचार प्रशांत याच्या डोक्यात येऊ लागला होता. मला धोका देऊन ती दुसऱ्या तरुणाबरोबर लग्न करेल, पण माझ्या मनात ऐश्वर्या राहील, त्यामुळे तिला देखील इतर तरुणाच्या हाताला लागू द्यायचे नाही असा प्लॅन प्रशांतच्या डोक्यात येऊ लागला. माझी जर झाली नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही असा विचार डोक्यात घेऊन प्रशांत गावात वावरत होता. 10वीच्या परीक्षांचा काळ सुरू झाला होता, त्यामुळे प्रशांत याने पहिल्याच दिवशी ऐश्वर्या हिला सेंटरवर जाऊन शुभेच्छा दिल्या. त्यामुळे ऐश्वर्या प्रशांत याला पाहून हसली. तिला वाटत होते एवढे दिवस मी याची भेट घेतली नाही, तरीसुद्धा तो मला शुभेच्छा देण्यासाठी आला. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत प्रशांत हा ऐश्वर्याला भेटण्यासाठी सेंटरवर येत होता, पण ऐश्वर्याने त्याला काही जवळ येऊ दिले नाही. 10वीचा शेवटचा पेपर संपला आणि ऐश्वर्या घरी पोहोचली. घरी पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याच्या आईने ऐश्वर्याला शहापूर येथील मावशीच्या घरी जायला असल्याचे सांगितले. सुट्टीचा काळ सुरू झाला, त्यामुळे ऐश्वर्या देखील जाण्यासाठी तयार झाली. 2 दिवसानंतर ऐश्वर्या ही मावशीच्या घरी पोहोचली. प्रशांत मात्र 10वीच्या सेंटरवर फेऱ्या मारून कंटाळला. पण तिच्याकडे एवढे दिवस फेऱ्या मारल्या, तिने मला विचारले सुद्धा नाही, याचा राग प्रशांत याला येऊ लागला होता. सकाळ संध्याकाळ ऐश्वर्या हिचा विचार प्रशांत करत होता. एक दिवस त्याने तिला भेटायचे म्हणून तिच्या घराच्या बाहेर येऊन थांबला. त्यावेळी त्याला कळले की ती मावशीच्या गावी म्हणजे शहापूर येथे गेली आहे. प्रशांत याने मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही आणि तो शहापूर या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी ऐश्वर्या राहत असलेल्या मावशीचे घर गाठले. घराचा दरवाजा वाजवला. त्यावेळी ऐश्वर्याने दरवाजा उघडला. प्रशांत त्याला पाहून तिला देखील आनंद झाला आणि आश्चर्य देखील वाटले. ती घरात एकटीच होती, तिची मावशी बाहेर गेली होती. त्यामुळे प्रशांत याने घरातील अंदाज घेतला आणि तो ऐश्वर्याबरोबर बोलू लागला. माझ्या आयुष्यात अंधार करून तू आनंदात राहत आहे. तुला माझ्याबरोबर लग्न करायचे नाही, मग आता मी म्हणतो तसे कर. तुला देखील दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही. आता तुला माझ्यासोबत शरीर संबंध करावे लागेल आणि त्यामुळे आपले नाते घट्ट होईल. असे शब्द ऐश्वर्याच्या कानावर पडताच ती घाबरली. तिने प्रशांतबरोबर वाद घालायला सुरुवात केली. प्रशांत याने ऐश्वर्याला जवळ ओढले. ऐश्वर्याने विरोध करताच धारदार चाकूने त्याने तिच्या गळ्यावर वार केले. काही क्षणात ऐश्वर्या खाली पडली. तिचा मृत्यू झाल्याचे प्रशांतच्या लक्षात येताच त्याने देखील पोटात चाकू मारला आणि जीवन संपवले. जेव्हा मावशी बाहेरून आली त्यावेळी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण घराचा दरवाजा उघडला नसल्याने त्यांनी तोडला. आतमध्ये प्रवेश करताच त्यांना धक्काच बसला, कारण प्रसाद आणि ऐश्वर्या यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. काही वेळातच ऐश्वर्याच्या घरच्यांना सर्व कळवण्यात आले. सर्व लोक जमा झाले. शहापूर पोलिसांना देखील माहिती कळवण्यात आली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी आले आणि पंचनामा केला. आयुष्यात आलेली तरुणी आपल्याला सोडून जाते याचा राग प्रशांत याच्या मनात होता. त्यामुळे लग्न तर होणार नाही, त्यापेक्षा शेवटचा चान्स घेण्यासाठी तो आला आणि असे भयंकर कांड घडले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.